मंडळी, मी सुनील. आपण पाहता सुनील न्यूज. सर्व शेतकऱ्यांना महत्त्वाची बातमी. म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना सांगण्यात येत आहे की आज दिनांक 14 आहे, म्हणजे 14 ऑगस्ट आहे. आणि शेतकरी बांधवांना असे सांगायचे आहे की तुम्ही जर आजपर्यंत ई पीक पाणी केली नसेल तर 15 ऑगस्टपर्यंत ई पीक पाणी करून घ्या. कारण वेळ वाढतोय नाही वाढतोय ह्याचं काही सांगता येत नाही. तरी सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाणी करणे गरजेचं आहे. कारण 15 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. कदाचित ही तारीख वाढू बी शकते. त्यामुळे तुम्ही जर ई पीक पाणी नाही केली तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. त्यासाठी तुम्ही ई पीक पाणी कशी करायची, तर चला आपल्या मोबाईल स्क्रीनवर बघूया ई पीक. सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरमधून ई पीक पाणी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर त्याला चालू करायचं आहे. जसे की आपण चालू करू. त्यानंतर इथे ई पीक पाणी DCS नावाने ॲप्लिकेशन ओपन झालेलं आहे. त्याच्या माझे शेतकरी माझा सातबारा असे लिहिलेले आहे. ते क्लिक केल्यानंतर आपल्याला महसूल निवडायचा आहे. आमचा महसूल हा संभाजीनगर आहे, तर मी संभाजीनगर निवडतो. पण नंतर त्या बांधावर हिरव्या बांधावर क्लिक करायचं व क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे शेतकरी म्हणून लॉग इन येईल किंवा इतर. आपण शेतकरी असल्यामुळे आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इनवर क्लिक करायचं आहे. जसे की आपण शेतकरी लॉग इनवर क्लिक करतो तेव्हा ते आपल्या परमिशन द्यायची आहे. ॲलो 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 असं करून टाकायचं आहे. नंतर परमिशन दिल्यानंतर पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे. जसे की आपण क्लिक करू. ॲप्लिकेशन लोड होत आहे. सध्या साईट थोडी हँग चालत असल्यामुळे त्या ॲप्लिकेशनवर लोड असल्यामुळे ही साईट सध्या थोडी लोडवर चालत आहे. तुम्ही बघू शकता सध्या ही लोडिंगवर प्रक्रिया चालू आहे. तोपर्यंत आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, एक कमेंट किंवा ही माहिती इतरांना पाठवा. कारण की इतर कोणाचे नुकसान होऊ नये. जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुम्हाला ई पीक पाणी करणे गरजेचे आहे. कारण की जर आपण ई पीक पाणी केली नाही तर आपल्याला अनुदान वगैरे किंवा पीक विमा मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला ई पीक पाणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर प्रविष्ट करा म्हणून येईल. तेथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. जसे की तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकताल. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकला की पुढे जा म्हणून पुढे जावर क्लिक करायचं आहे. जसे की तुम्ही पुढे जावर क्लिक करताल ते लगेच तुमचे ॲप्लिकेशन किंवा ते अपलोडवर म्हणजे लोडिंग होत आहेत. तोपर्यंत आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास एक शेअर जरूर करा. ही माहिती इतरांना पोहोचणे गरजेचे आहे. तुम्ही बघू शकता ॲप हे लोडवर होत आहे. कारण की सध्या सर्व लोकांची त्यावर तारीख कमी असल्यामुळे सध्या ते ॲप लोडवर चालत आहे. बघू शकता तुम्ही कशाप्रकारे आले. आता आमचा विभाग छत्रपती संभाजीनगर निवडल्यानंतर खाली तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे, नंतर तालुका निवडायचा आहे व शेवटी गाव निवडायचं आहे. आणि गाव निवडल्यानंतर पुढे जावर क्लिक करायचं आहे. लगेच पुढचं पेज लोड होईल व त्यानंतर तुम्हाला खातेदार क्रमांक निवडायचा आहे. जसे की खातेदार क्रमांकावर मी टच केले की लगेच मला 2116 माझा खाते नंबर आलेला आहे. त्यानंतर लगेच मला शेतकरी निवडायचा आहे व शेतकरी निवडल्यानंतर गट नंबर निवडायचा आहे. जसे की मी गट नंबर निवडला की मला आता मी 346 गट नंबर निवडला आहे. तेथे एकूण जमिनीचे क्षेत्र दाखवत आहे. पोट खराब क्षेत्र दाखवत आहे. आता हंगाम निवडायचा आहे तर आपल्या खरीप हंगाम निवडायचा आहे. कारण आपलं खरीपातलं पीक आहे. आणि नंतर खाली आम्हाला पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र दाखवत आहे. त्याच्यानंतर खाली पिकाचा प्रवर्ग निवडायचा आहे निर्भर पीक म्हणून. त्यानंतर खाली पीक म्हणून ऑप्शन निवडायचा आहे. नंतर आपल्याला क्षेत्रभर आपलं पीक ऑप्शन जे बी तुम्ही टाकलेलं आहे. जसे की मी मूग टाकलेलं आहे तर मी मूगवर क्लिक करतो. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये बरेच सारे पीक आहेत. जे तुमचं पीक असेल त्या पिकावर तुम्ही क्लिक करा आणि तुमचं विम्याचं किंवा ई पीक पाणी ही करणे गरजेचे आहे. कारण की ई पीक पाणी डायरेक्ट तलाठ्याकडे जाते. आणि आता मी माझं पीक निवडत आहे. याच्यामध्ये बरेचसे पिकं आहेत. तुम्ही बघू शकता कशाप्रकारे किती पिके आहेत. जे बी तुमचं पीक असेल ते पीक निवडायचं आणि त्यावर क्लिक करायचं. जसे की आता मी माझं पीक निवडत आहे. तुम्ही बघू शकता थोडा पीक सापडत नाही. सापडलं आता थांबा. तर मी माझं पीक निवडत आहे मूग. त्यानंतर मूग पीक निवडल्यानंतर मी खाली माझं क्षेत्र भरत आहे. जसे की आता मी क्षेत्रावर क्लिक करणार आहे. तुम्ही बघू शकता मी क्षेत्रावर क्लिक केले. आता मला मी जे माझ्या विम्याच्या पावतीवर क्षेत्र भरलेलं आहे ते 0.0 0.400 म्हणजे एक एकर मी मूग लावलेला आहे. व नंतर मी खाली नंतर जलसिंचनाच्या पर्यायावर
क्लिक करायचं आहे. जे तुमच्याकडे जी बी पद्धत असेल त्या पद्धतीने क्लिक करायचं आहे. व तुम्ही पाणी कोणत्या पद्धतीने देता ठिबक, तुषार ते क्लिक करायचं आहे. पण तुम्ही पीक लागवडीचा दिनांक हा आपल्याला 7 जून ते तुम्ही जो बी पिकाचा लागवड केलेली आहे तो दिनांक टाकायचा आहे आणि नंतर आपल्याला इथं ओकेवर क्लिक करायचं आहे. जसे की आपण ओकेवर क्लिक करतो तेव्हा पुढे जावर ऑप्शन येते, त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जसे की आपण पुढे जाऊ ऑप्शनवर क्लिक करतो तोपर्यंत अपलोड होत आहे. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तुम्ही बघू शकता लोड होत आहे. पुन्हा एकदा पुढे जावर क्लिक करतो आणि पुढे जावर क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन लोड होत आहे. व्हिडिओ आवडल्यास दुसऱ्या मित्राला कोणाला शेअर करा. तेव्हा पुढे जावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या पुढे 2 ऑप्शन येणार आहेत, की आपल्या पुढे त्या पिकाचे फोटो काढायसाठी 2 ऑप्शन येणार आहेत. ॲप्लिकेशन लोड होत आहे. ॲप्लिकेशन लोड होईपर्यंत तुम्ही बघू शकता पुढे पिकाचे फोटो काढायचे आहेत. तर आपल्याला त्या गटामध्ये जाऊन त्या पिकाचा फोटो काढायचा आहे. आता आपल्याला या पिकाचा फोटो काढायचा आहे आणि अपलोड करायचा आहे. जे बी तुमचं पीक असेल कापूस, तूर, सोयाबीन वगैरे काही बी त्या पिकाचा एक फोटो घ्यायचा आहे. फोटोवर क्लिक करायचं. जसे की आपण फोटो बघत आहात तुम्ही. आता हा तुरीचे फोटो आहेत. यामध्ये आपल्याला समज या तुरीचे फोटो काढून अपलोड करायचा आहे. तर आपण त्या तुरीचा एक फोटो घेऊ. तर फोटो घ्यायला चालू आहे. फोटो घेतलेला आहे. आता ओकेवर क्लिक करायचं आहे. फोटो जर चांगला नसेल तर कॅन्सलवर क्लिक करून पुन्हा एकदा फोटो काढायचा आहे. तुम्ही बघू शकता फोटो छायाचित्र घेतलेलं आहे. रेखांश, अक्षांश दाखवला आहे. अचूकता देखील दाखवली आहे. आपल्याला खाली पुन्हा अजून एक फोटो घ्यायचा आहे. तो फोटो घ्यायचा आहे. तो देखील फोटो त्याच ग्रुपमधला असायला पाहिजे आणि त्याच पिकाचा पाहिजे. आपण आता हा फोटो घेत आहोत. हा फोटो घेतल्यानंतर पुन्हा ओकेवर क्लिक करायचं आहे. फोटो जर चांगला नसेल तर कॅन्सलवर क्लिक करून डबल फोटो काढायचा आहे. पुन्हा त्या राईटच्या बाणावर क्लिक करायचं. जे ॲप्लिकेशन लोड होत आहे तुम्ही बघू शकता तुमच्या पिकाची माहिती, गटाचा नंबर सगळं तुम्ही जे भरले आहे त्यावर क्लिक करायचं आहे. मला सर्व अटी मान्य आहे त्यावर क्लिक करून पुढे जावर क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन लोड होत आहे. तुम्ही बघू शकता हे सर्व लोड केल्यानंतर आता तुम्हाला तुमचे पीक हे नोंदणी झाली म्हणून असं येईल. ते नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे थोडं होत नाही. पुन्हा आपण एकदा ट्राय करूया. पुन्हा एकदा ट्राय करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे ॲप्लिकेशन लोड होत आहे. सध्या सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे ॲप्लिकेशन थोडा टाईम घेत आहे. बघा तुम्ही बघू शकता तुमची पिकाची माहिती साठवली गेलेली आहे आणि आता तुम्ही पुन्हा तुमचे अशा प्रकारे दुसरे पीक देखील निवडू शकता. आता आपण जे पिकाची माहिती भरलेली आहे त्याच शेजारी पिकाची माहिती मध्ये येत आहे. आता तुम्ही बघू शकता मी ही 3 पिके भरलेली आहे. इथे तुम्ही तुमच्या पिकाची माहिती बघू शकता आणि तिथे तुम्ही 24 तासात आपलं 48 तासाच्या आतमध्ये देखील दुरुस्ती करू शकता आणि दुरुस्ती करून पुन्हा ती माहिती तर चला बघूया आपण दुरुस्ती कशी करायची. तर मी दुरुस्तीवर क्लिक केलेलं आहे आणि माझे फोटो चुकलेले आहे कारण की मी मूग निवडला होता आणि मी तिथे तुरीचे फोटो टाकले होते. त्यासाठी तुम्ही जर चुकला असाल तर तुमची माहिती जिथे चुकली आहे ते एडिट करायची आहे. आता मी माझ्या पुढच्या क्लिकवर जाऊन ते फोटो बदलत आहे. तुम्ही बघा फोटो घ्यावर आलेलो आहे आणि आता मी फोटो कारण मी मूग निवडला होता आणि तुरीचे फोटो काढले होते. त्यामुळे आता मी मुगाचे फोटो काढणार आहे. तुम्ही बघू शकता आता मी मुगाच्या दिशेने चाललो आहे. आता मी मुगाच्या दिशेने चाललो आहे आणि आता मी फोटो काढणार आहे. आता बघू शकता हा आहे खरा मूग. यासाठी मी या मुगाचा फोटो काढणार आहे आणि 2 फोटो काढल्यानंतर मी हे अपलोड करणार आहे. आता फोटो घेत आहे. बघू शकता तुम्ही फोटो काढत आहे. फोटो काढला आहे. आता लगेच अपलोड करतो. ओकेवर क्लिक करायचा. फोटो चांगला नसला आला तर दुरुस्तीवर क्लिक करून पुन्हा एकदा फोटो काढायचा. पुन्हा मी दुसरा फोटो घेत आहे. फोटो घेतल्यानंतर आता हा दुसरा फोटो घेतलेला आहे. त्याला देखील क्लिक केले आहे आणि नंतर ही माहिती मला सर्व मान्य आहे अशावर क्लिक करून पुढे जावर क्लिक करत आहे. ॲप्लिकेशन लोड होत आहे. पुन्हा एकदा पुढे जावर क्लिक करतो आणि तुम्ही बघू शकता कशाप्रकारे मी हे ॲप्लिकेशन लोड होत आहे. आपला ई पीक पाहणी संपूर्णपणे पूर्ण झालेली आहे. वर आलेलं होतं की तुमची एक पीक पाहणी संपूर्णपणे माहिती साठवली गेलेली आहे किंवा दुरुस्त झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.